इसके साथ फिरता उसके साथ फिरता, उन्हीं अंदर है 7 महीने से, किसके साथ भी फिरा नहीं उन्हीं, उसे कैसा मारे नहीं, उनको भी वैसा मारना, फांसी की सज़ा होना, उनको फांसी की सज़ा होना। Of this month, evening at about 8 o'clock, there was an assault by a group of 8 to 10 people on one person by name Malik Jan, about 26-27 years old. He did not have any criminal background, but he was करें जो मोस्कर को मारें, उन्होंने कितने भी लोग आए वो अरेस्ट होना, और हमें कमिश्नर के ऊपर हमारा भरोसा है। लेकिन वो बंडीगिरी पुलिस स्टेशन के अंदर वो जो कौन कंप्लेंट देने गए थे, साहब की कंप्लेंट नहीं लिया, उसके ऊपर भी हमारा एक्शन होना कि बोले तो ऐसा होता करने का, जब मालूम रहो को भी ऐसा होता करे तो भी उनको सपोर्ट नहीं करे, उनको जो है सिक्योरिटी नहीं दिए, ऐसा उनको जो करने वाले हैं उनको अरेस्ट नहीं करे, ये सबसे बड़ी गलती है। हुबली में पुलिस की फायरिंग से शहर में सनसनी फैल गई। 3 दिन कबल मंटूर रोड पर पुरानी दुश्मनी की बुनियाद पर मलिक को सेटलमेंट गैंग ने चाकू से हमला करके बेरहमी से कत्ल कर दिया था। इस केस में बंदीकेरे पुलिस ने 3 मुलजिमों को गिरफ्तार किया था, मगर जब बाकी मुलजिमों को निशानदेही के लिए जाया जा रहा था तो इन्होंने पुलिस पर पत्थर फेंककर भागने की कोशिश की। इसी दौरान इंस्पेक्टर SR नायक और इनकी टीम ने अहम मुलजिमों बलराज उर्फ बंगारा बालिया और मोहम्मद शेख की पैरों पर गोलियां चलाई और उन्हें जख्मी हालत में गिरफ्तार कर लिया गया। हमले में पुलिस एहलकार नूर अहमद नीलगर और किरण चलावेदी भी जख्मी हुए, जिन्हें किम्स हॉस्पिटल में दाखिल किया गया, जहां पुलिस कमिश्नर एन शशि कुमार ने पहुंचकर हालात का जायजा लिया। कमिश्नर ने बाद में मंटूर रोड और मख्तुल मलिक के घर का दौरा भी किया, जहां अहले खाना ने रोते हुए कहा कि ये कोई गैंग वॉर नहीं, बल्कि एक सीधे साधे मेहनती लड़के का कत्ल है जो शामियाना का काम करके घर चलाता था। इलाके के लोगों ने भी शिकायत की कि वहां हुल्लों की सरगर्मियां बढ़ गई हैं और वहां पर रहना मुश्किल हो गया है। कमिश्नर एन शशि कुमार ने मीडिया को बताया कि मलिक मर्डर केस से जुड़े मजीद मुलजिमों को पकड़ने गई टीम पर हमला किया गया। पुलिस ने पहले एयर फायर किया, लेकिन जब मुलजिम नहीं माने तो 4 गोलियां चली जो इनकी पैरों पर लगी। बलराज पर रॉबरी, गैंग तैयार करना, सुपारी देना और मुतअद केस दर्ज हैं, जबकि मोहम्मद हफीज पर भी 10 से ज्यादा मुकदमात हैं। पुलिस को इतला थी कि बाकी मुलजिम मंटूर रोड की एक शेड में छुपे हुए हैं। 6 अलग अलग टीमें इस केस की तफ्तीश कर रही हैं। शहर में दाऊद और सेटलमेंट श्याम जाधव ग्रुप्स के दरमियान पहले भी गैंग वॉर होता रहा है और मलिक की मौत ने एक बार फिर हुबली में बढ़ते जराइम पर सवाल उठा दिए हैं। 13ನೇ ತಾರೀಕು ಸಂಜೆ ಸುಮಾರು 8 ಗಂಟೆ ಸಮಯದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಹುಬ್ಬಳ್ಳಿ ಧಾರವಾಡ ಕಮಿಷನರೇಟ್ ವ್ಯಾಪ್ತಿಯ ಬೆಂಡಿಗೇರಿ ಪೊಲೀಸ್ ಠಾಣಾ ಸರಹದ್ದಿನಲ್ಲಿರುವಂಥ ಮಂಟೂರು ರೋಡಲ್ಲಿ ಒಂದು ಘಟನೆ ನಡೆದಿತ್ತು। ಆ ಘಟನೆಯಲ್ಲಿ ಮಲ್ಲಿಕ್ ಜಾನ್ ಅನ್ನುವಂಥ ಸುಮಾರು 27-28 ವರ್ಷದ ಹುಡುಗ, ಇವನಿಗೆ ಸುಮಾರು 8ರಿಂದ 10 ಜನ ಆರೋಪಿಗಳು ಏಕಾಏಕಿ ಮಾರಕಾಸ್ತ್ರಗಳಿಂದ ಹಲ್ಲೆ ಮಾಡಿದರು। ಹಲ್ಲೆ ಮಾಡಿದ ನಂತರ ಅವನ್ನ ಕಿಮ್ಸ್ ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ಶಿಫ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಆತ ಪ್ರಾಣ ಬಿಟ್ಟಿದ್ದ। ಇದರ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಕೊಲೆ ಪ್ರಕರಣವನ್ನು ನಾವು ಬೆಂಡಿಗೇರಿ ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆಯಲ್ಲಿ ವರದಿ ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ವಿ। ಅದರ ಮುಂದುವರೆದ ಭಾಗವಾಗಿ ತನಿಖೆಯನ್ನು ಮಾಡುವಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸುಮಾರು ಹಲವಾರು ಜನ ಯಾರು ರೌಡಿ ಶೀಟರ್ಸ್ ಇದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಈ ಒಂದು ಕೃತ್ಯಕ್ಕೆ ಕಾರಣಕರ್ತರಾಗಿದ್ದಾರೆ, ಅವರ ಸಹಚರರು ಯಾರಿದ್ದಾರೆ, ಸುಮಾರು ಜನರನ್ನು ನಾವು ವಶಕ್ಕೆ ತಗೊಂಡು ವಿಚಾರಣೆಗೊಳಪಡಿಸುವಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ವಿ। ಅದರಲ್ಲಿ 2 ಪ್ರಮುಖ ಆರೋಪಿಗಳು, ಅವರ ಹೆಸರು FIR ಕೂಡ ಇದೆ। ಬಾಲು ಅಲಿಯಾಸ್ ಬಾಲರಾಜ್ ಅಲಿಯಾಸ್ ಬಾಲ್ಯ, ಈತ ಸುಮಾರು 31 ವರ್ಷ, ಈತ ಈ ಟಗರು ಸಾಕಾಣಿಕೆ ಮಾಡುವಂಥ ಉದ್ಯೋಗ ಮಾಡ್ತಾನೆ। ಅದು ಹೇಳ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕಷ್ಟೇ, ಏನು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂದರೆ ಟಗರು ಸಾಕಾಣಿಕೆ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ। ಯಾವ ಟಗರು ಸಾಕೋದಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಅದು ಶೋಕಿಗೆ ಅಷ್ಟೇ ಮಾಡೋದು। ಇವ್ರದ್ದು ಫುಲ್ ಟೈಮ್ ದಂಧನೆ ಕ್ರಿಮಿನಲ್ ಆ್ಯಕ್ಟಿವಿಟೀಸು, ರಾಬರಿ ಮಾಡುವಂಥದ್ದು, ಗ್ಯಾಂಗ್ಗಳು ಕಟ್ಕೊಂಡು ಆ ಏರಿಯಾಗಳಲ್ಲಿ ಹವಾ ಕ್ರಿಯೇಟ್ ಮಾಡ್ಕೊಳೋವಂಥದ್ದು, ಮತ್ತು ಹೆಂಚ್ಮೆನ್ ಥರ ಉಪಯೋಗ ಆಗುವಂಥದ್ದು। ಅಂದರೆ ಯಾರಿಗಾದರೂ ಏನಾದರೂ ಕೃತ್ಯಗಳು ಮಾಡಬೇಕು ಅಂತಂದರೆ ಇವ್ರುಗಳು ಆ ಕೃತ್ಯ ನಾವು ಮಾಡಿಕೊಡ್ತೀವಿ, ಇಷ್ಟು ದುಡ್ಡು ಕೊಡಿ ಅನ್ನೋ ರೀತಿ ಹಣ ತೊಗೊಳೋವಂಥದ್ದು, ಸುಪಾರಿ ಕಿಲ್ಲಿಂಗ್ ಮಾಡುವಂಥದ್ದು, ಈ ಥರ ಕೃತ್ಯಗಳಲ್ಲಿ ಈ ವ್ಯಕ್ತಿ ತೊಡಗಿಕೊಂಡಿದ್ದ ಅನ್ನುವಂಥದ್ದು। ಮತ್ತು ಇನ್ನೊಬ್ಬ ಆರೋಪಿ ಮೊಹಮ್ಮದ್ ಹಫೀಜ್ ಅಂತ, ಇವನ ಮೇಲೆ ಕೂಡ ನಮ್ಮ ಬೆಂಡಿಗೇರಿ ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆ ಸೇರಿದಂತೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆಯಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಪ್ರಕರಣಗಳಿದ್ದಾವೆ। ಈ ಆರೋಪಿಗಳ ಮೇಲೆ ಕೊಲೆ ಪ್ರಯತ್ನ, ಕೊಲೆ ಪ್ರಕರಣ, ದರೋಡೆ, ರಾಬರಿ ಸೇರಿದಂತೆ ಈ ಸುಮಾರು 10ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಪ್ರಕರಣಗಳು ನಮ್ಮ ಬೆಂಡಿಗೇರಿ ಶಹರ ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆ, ಅಶೋಕ್ ನಗರ ಪೊಲೀಸ್ ಠಾಣಾ ಸರಹದ್ದಿನಲ್ಲಿ ದಾಖಲಾಗಿದೆ। ಇವರಿಬ್ಬರನ್ನು ನಾವು ವಶಕ್ಕೆ ತೊಗೊಂಡು ವಿಚಾರಣೆಗೊಳಪಡಿಸಿ ಇವರು ಈ ಕೃತ್ಯದಲ್ಲಿ ನೇರ ಭಾಗಿಯಾಗಿರೋದು ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಕಂಡು ಬಂದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚುವರಿ ತನಿಖೆ ಮತ್ತು ವಿಚಾರಣೆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ
ಮಂಟೂರು ರೋಡ್ ಹತ್ತಿರದಲ್ಲಿ ಇರುವಂಥ ಒಂದು ಶೆಡ್ಡಲ್ಲಿ ಇತರೆ ಆರೋಪಿಗಳು ಇದ್ದಾರೆ ಅನ್ನೋಂಥ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಡಿಸ್ಕ್ಲೋಸ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಸೊ ಆ ಆರೋಪಿಗಳನ್ನ ವಶಕ್ಕೆ ತೊಗೊಳ್ಲಿಕ್ಕೆ ಅಂತ ಇವತ್ತು ಬೆಳಗ್ಗೆ ನಮ್ಮ ಬೆಂಡಿಗೇರಿ ಪೊಲೀಸ್ ಠಾಣಾ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಟರ್ ಏನಿದ್ದಾರೆ SR ನಾಯ್ಕ್ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ತಂಡ ಹೋದಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಏಕಾಏಕಿ ಅಲ್ಲಿದ್ದಂಥ ಪೊಲೀಸರ ಮೇಲೆ ಈ ಇಬ್ಬರು ಆರೋಪಿಗಳು ಹಲ್ಲೆ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ತಪ್ಪಿಸ್ಕೊಂಡು ಹೋಗೋ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಮೀನ್ವೈಲ್ ಆ ಶೆಡ್ ಹತ್ರ ಇದ್ದಂಥ ಕೆಲವು ಆರೋಪಿಗಳು ಕೂಡ ಆ ಗೊಂದಲದಲ್ಲಿ ತಪ್ಪಿಸ್ಕೊಂಡು ಓಡೋಗಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕೊಲೆಯಂಥ ಗಂಭೀರ ಪ್ರಕರಣಗಳಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾಗಿರೋ ಈ ಇಬ್ಬರು ಆರೋಪಿಗಳನ್ನು ವಶಕ್ಕೆ ತೊಗೊಳ್ಲಿಕ್ಕೆ ಮತ್ತು ಅವರಿಂದ ನಮ್ಮ ಪೊಲೀಸ್ ಅಧಿಕಾರಿ ಸಿಬ್ಬಂದಿಗಳಿಗೆ ಹಲ್ಲೆ ಆಗಬಾರ್ದು ಅನ್ನೋ ಕಾರಣಕ್ಕೆ ಒಟ್ಟು 2 ರೌಂಡ್ ಏರ್ ಫೈರ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಆಗ ನಿಂತಿಲ್ಲ ಅವ್ರು ಮತ್ತೆ ಓಡಲಿಕ್ಕೆ ಮುಂದುವರೆದ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ 4 ರೌಂಡ್ಗಳನ್ನು ಇಬ್ಬರು ಆರೋಪಿಗಳ ಮೇಲೆ ಫೈರ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದರಲ್ಲಿ ತಲಾ ಒಂದೊಂದು ಗುಂಡಿನ ಸುತ್ತು ಒಬ್ಬೊಬ್ಬ ಆರೋಪಿ ಮೇಲೆ ಕಾಲಿನ ಭಾಗಕ್ಕೆ ಬಿದ್ದಿದೆ. ಅವರಿಬ್ಬರನ್ನ ವಶಕ್ಕೆ ತೊಗೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಟರ್ ಬೆಂಡಿಗೇರಿ SR ನಾಯ್ಕ್ ಅವ್ರಿಗೆ ಮತ್ತು ಇನ್ನೂ ಇಬ್ಬರು ನಮ್ಮ ಸಿಬ್ಬಂದಿಗಳು ನೂರ್ ಅಹಮದ್ ನೀಲ್ಗಾರ್ ಅಂತ ಒಬ್ಬ, ಆಮೇಲೆ ಇನ್ನೊಬ್ಬ ಕಿರಣ್ ಚಲವಾದಿ ಅನ್ನುವಂಥ ಇಬ್ಬರು ಸಿಬ್ಬಂದಿಗಳಿಗೆ ಕೂಡ ಪೆಟ್ಟುಗಳಾಗಿದೆ. ಒಟ್ಟು ಈ ಇಬ್ಬರು ಗುಂಡಿನ ಪೆಟ್ಟು ತಿಂದಂಥ ಆರೋಪಿಗಳು ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಅಧಿಕಾರಿ ಸಿಬ್ಬಂದಿಗಳು ಸೇರಿದಂತೆ 5 ಜನರನ್ನು ನಾವು ಕಿಮ್ಸ್ಗೆ ಅಡ್ಮಿಟ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಆಲ್ ಆರ್ ಔಟ್ ಆಫ್ ಡೇಂಜರ್, ಎಲ್ಲರೂ ಪ್ರಾಣಾಪಾಯದಿಂದ ಪಾರಾಗಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತು ಈ ಪ್ರಕರಣದಲ್ಲಿ ಇನ್ನೂ ಭಾಳಷ್ಟು ಜನರ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ಮತ್ತು ಪರೋಕ್ಷ ಪಾತ್ರ ಕಂಡುಬಂದಿರೋದ್ರ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಇನ್ನೂ ಸಾಕಷ್ಟು ಜನರ ವಿಚಾರಣೆ ಮತ್ತು ದಸ್ತಗಿರಿ ಬಾಕಿ ಇದ್ದು ನಮ್ಮ ಪ್ರತ್ಯೇಕ 5ರಿಂದ 6 ತಂಡಗಳು ಈ ಒಂದು ಪ್ರಕರಣದ ತನಿಖೆಯಲ್ಲಿ ತೊಡಕೊಂಡಿದ್ದಾವೆ. ಅದೇ ರೀತಿ ಆ ಒಂದು ಮಂಟೂರು ರೋಡ್ ಭಾಗ ಏನಿದೆ ಅದು ಅತ್ಯಂತ ಸೂಕ್ಷ್ಮ ಪ್ರದೇಶ. ಈ ಹಿಂದೆ ಕೂಡ ಗುಂಪು ಸಂಘರ್ಷಗಳಾಗಿರುವಂಥದ್ದು, ಗುಂಪು ಘರ್ಷಣೆಗಳಾಗಿರೋದು ನಡೆದಿರೋದ್ರ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ನಾವು ಸಾಕಷ್ಟು ಅಧಿಕಾರಿ ಸಿಬ್ಬಂದಿಗಳ ಮತ್ತು ಸ್ಟ್ರೈಕಿಂಗ್ ಪಾರ್ಟಿಯ ಒಂದು ಡಿಪ್ಲಾಯ್ಮೆಂಟನ್ನು ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಮತ್ತು ಈ ರೀತಿ ಯಾರು ಕಾನೂನು ಕೈಗೆತ್ತಿಕೊಂಡು ಸಾರ್ವಜನಿಕ ಸ್ಥಳಗಳಲ್ಲಿ ಈ ರೀತಿ ಕೃತ್ಯಗಳಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾಗ್ತಾರೆ ಅವರೆಲ್ಲರ ಮೇಲೆ ಒಂದು ಸಮಗ್ರ ಕ್ರಮ ತಗೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ನಾನು ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಈಗಾಗಲೇ ಸೂಚನೆ ನೀಡಿದ್ದೀನಿ. ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಗುಂಡಾ ಆ್ಯಕ್ಟ್ ಸೇರಿದಂತೆ ಕಕೋಕಾ ಅಂತೇನು ಕರ್ನಾಟಕ ಕಂಟ್ರೋಲ್ ಆಫ್ ಆರ್ಗನೈಸ್ಡ್ ಕ್ರೈಮ್ಸ್ ಆ್ಯಕ್ಟ್ ಅಂತೇನಿದೆ, ಆ ಒಂದು ಕಕೋಕಾ ಕಾಯ್ದೆಯನ್ನು ಜಾರಿ ಮಾಡುವಂಥದ್ದು ಮತ್ತು ಎಕ್ಸ್ಟರ್ನ್ಮೆಂಟ್ ಗಡೀಪಾರು ಮಾಡುವಂಥದ್ದು ಸೇರಿದಂತೆ ಅವ್ರ ಮೇಲಿರುವಂಥ ವಾರೆಂಟ್ಗಳು, ನಾನ್ ಬೇಲೆಬಲ್ ವಾರೆಂಟ್ಗಳು ಎಲ್ಲವನ್ನೂ ಎಕ್ಸಿಕ್ಯೂಟ್ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಒಂದು ಕಾಂಪ್ರೆನ್ಸಿವ್ ಪ್ಲ್ಯಾನ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಈ ರೀತಿ ಗುಂಪು ಘರ್ಷಣೆ ಆಗಲಿ, ಗ್ಯಾಂಗ್ ವಾರ್ ಆಗಲಿ ಅಥವಾ ಕೊಲೆ ಪ್ರಯತ್ನದ ಪ್ರಕರಣಗಳು ಹಾಗೂ ಮಾರಕಾಸ್ತ್ರಗಳ ಉಪಯೋಗ ಮಾಡುವಂಥ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಯಾರ್ಯಾರು ಆಲೋಚನೆಗಳು ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಅವರೆಲ್ಲರ ಚಟುವಟಿಕೆಗೆ ಕಡಿಮೆ ಮಾಡೋಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಲಾಗ್ತದೆ. इसके साथ फिरता उन्हीं अंदर है 7 महीने से किसके साथ भी फिरा नहीं उन्हीं उसे कैसा मारे नहीं, उनको भी वैसा मारना, फांसी की सज़ा होना, उनको फांसी की सज़ा होना। और हम ना इंसाफ ही छुना सो फिर क्या भी ना को उनको उसे कैसा मारे नहीं, उससे डबल मारना उससे। और कौन कौन शामिल है ना, सब जन सिलेंडर होना पुलिस स्टेशन में। और ये न्यूज़ में नहीं आया, इससे डबल होगा, इससे डबल होता है। ये न्यूज़ में नहीं आया ना, इससे डबल होता। हर एक इंसान होना, किससे उन्हें मारा नहीं, कौन किन शामिल है नहीं, सब जने आना, सब जने सिलेंडर। अगर उन्होंने नहीं ले, अगर ये पुलिस स्टेशन कंप्लीट नहीं हुआ उससे डबल होगा। ये जो गैंग वार करके बोल के सुन रहे हैं, अगर गैंग वार रहता वो छोकरा इनोसेंट नहीं रहता तो 5 से 10 हज़ार पब्लिक नहीं जमती थी मट्टी के अंदर। हर एक लाख रोया है, ये बच्चा इनोसेंट रहता बोल को, उन्हीं शामियाना का काम करता है। उसे आज जो है बदनाम करने की कोशिश कर रहे हैं अपोजिट के लोग हैं, उन्हीं गैंग में आता कर बदनाम करने की कोशिश, उन्हीं गैंग में कौन से गैंग में शामिल रहता, उन्हीं के शामियाना का बिजनेस करता है, शामियाना के बिजनेस में रहा है, कौन भी बोला तो उसे शामियाना का काम करे हैं। लेकिन उसे जो है आज मारे हैं, उसे जो उसके साथ जो अन्याय करें, जो मोस्कर को मारे हैं, उन्होंने कितने भी लोग आए वो अरेस्ट होना। और हमें कमिश्नर के ऊपर हमारा भरोसा है, लेकिन वो बेंडीगेरी पुलिस स्टेशन के अंदर वो जो कौन कंप्लेंट देने गए थे साहब के कंप्लेंट नहीं लिया, उसके ऊपर भी हमारा एक्शन होना। कि बोले तो ऐसा होता करने का जब मालूम रहो को भी ऐसा होता करोगे तो भी उनको सपोर्ट नहीं करे, उनको जो है सिक्योरिटी नहीं दिए, ऐसा उनको जो करने वाले हैं उनको अरेस्ट नहीं करे, ये सबसे बड़ी गलती है। तो कमिश्नर साहब को भी मैं ये बात बोली हूँ, छोकरा इनोसेंट है, छोकरा इनोसेंट नहीं रहता तो इतनी मट्टी को पब्लिक नहीं जमती थी। तुम्हें हर एक गली का हर घर को जा कोई पूछो, छोकरा इनोसेंट रहता। छोकरा जो है उन्हें शामियाना का बिजनेस करता है, शामियाना का बिजनेस करने के वास्ते कौन रहा तो भी बुलाए तो जाना पड़ता है। शामियाना का बिजनेस आज कर रहा बोले तो कौन बोले तो भी जाना पड़ता है, उसका काम करना पड़ता है। लेकिन उन्हें ऐसे वैसे कौन से भी इसमें पूरे हुबली के पुलिस स्टेशन में रिकॉर्ड कार्ड को देखो, उसका क्या भी रिकॉर्ड है क्या, कभी पुलिस स्टेशन का उन्हें कट्टा चढ़ाया क्या, जाको तुम्हें देखो तब बोलो कि
किए बोले तो आज ये गैंग वार हुआ, ये हुआ, हमें न्यूज़ में सुन रहे हैं, ये गलत चीज़ है। ये ऐसा गैंग वार का ऐसे नाम नको दो, छोकरा इनोसेंट था, पूरी हुबली में तहकीक करो। सबसे हमारी जैसी अच्छा तहकीक है पुलिस कर सकती है और मीडिया वाले कर सकते हैं। मुझे मीडिया वालों के ऊपर भरोसा है, मीडिया वाले तहकीक कर सही रिपोर्ट लाते हैं कि नहीं, कि मुझे उम्मीद है। बस मैं इतना कर दूँ, जो भी इसमें शामिल है CCTV चेक करो, CCTV चेक कर कौन कौन है, उनको जाना उन अंदर है और उसे जो है फांसी की सजा देना उनको। रिपोर्टेड बाई कलमेश मंडियाल, सालार न्यूज हुबली।